नमस्कार मित्रांनो, नावांमागच्या गोष्टीमध्ये आज आपण अप्पा बळवंत चौकाच्या नावामागची गोष्ट जाणून घेऊयात। पुण्यातील काही प्रसिद्ध चौकांपैकी एक चौक म्हणजे अप्पा बळवंत चौक। शालेय पुस्तकं, स्पर्धा परीक्षांची पुस्तकं ते अगदी सर्व स्टेशनरी साहित्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या चौकाला अप्पा बळवंतांचं नाव का बरं देण्यात आलं, चला तर जाणून घेऊया। अप्पा बळवंत चौक हे नाव एका पेशवेकालीन घटनेवरून पडलंय बरं का। बळवंतराव गणपत मेहेंदळे हे पेशव्यांचे प्रमुख सेनापती होते, पण दुर्दैवाने ते 1760 मध्ये पानिपत रणसंग्रामात मरण पावले। बळवंतरावांचा मुलगा म्हणजेच कृष्णाजी बळवंत मेहेंदळे उर्फ अप्पा बळवंत एकदा सवाई माधवराव पेशवे हे पर्वती या ठिकाणावरून शनिवार वाड्याकडे जात होते। पेशवे त्या काळात हा प्रवास हत्तीवरून करत असायचे। त्यांचा हा प्रवास सध्याच्या शनिवार वाड्याच्या मागे असणाऱ्या अप्पा बळवंत चौकाच्या परिसरातून जाणार होता। पेशवे अंबारीतून प्रवास करत असतानाच त्यांच्या सोबत फक्त काही खासगी व्यक्ती असायच्या आणि या खासगी व्यक्तींमध्येच एक होते अप्पा बळवंत। यावेळी अचानक सवाई माधवरावांना भोवळ आली आणि ते खाली पडणार इतक्यात अप्पा बळवंत यांनी प्रसंगावधान राखत पेशव्यांना सावरलं। अप्पा बळवंतांच्या प्रसंगावधानामुळे सवाई माधवरावांचा जीव वाचला। त्यामुळे पेशव्यांनी या जागेला अप्पा बळवंत यांचं नाव देण्याची घोषणा केली आणि अप्पा बळवंत चौक नावारूपास आला।